नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आषाढी वारीसाठी पंढरपूरला 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावरून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना पथकरातनं सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याविषयीचं परिपत्रक जारी करण्यात आलं असून 6 जुलै ते 29 जुलै या कालावधीमध्ये वारकऱ्यांच्या वाहनांना ही सवलत लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे वारी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन करण्याचे निर्देश देतानाच पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्याचे निर्देश देण्यात आलेत. सरकारनं दिलेल्या सूचनांनुसार आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या मानाच्या पालख्या, वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना आषाढी एकादशी 2026 असा उल्लेख असलेले टोल माफीचे पास किंवा स्टिकर्स पोलीस ठाणे, वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे पास जाण्या येण्याच्या दोन्ही प्रवासासाठी वैध असतील. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीतील संबंधित टोल नाक्यांवरती ही टोल माफी लागू राहणार आहे. टोल नाक्यांवरती स्वतंत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पुणे सोलापूर, पुणे सातारा कोल्हापूर तसेच पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीनं बुजवून रस्ते वाहतुकीस योग्य स्थितीत आणण्याचे आदेश देखील शासनाने दिलेले आहेत. आवश्यक दिशादर्शक फलक उभारण्याच्याही सूचना करण्यात आल्यात. वारी दरम्यान कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित मदत मिळावी यासाठी महामार्गांवरतील रुग्णवाहिका, क्रेन आणि आवश्यक यंत्रसामग्री तैनात ठेवण्याचे आदेशही देण्यात आलेत. दर 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती संयुक्त पथकं उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. गरज पडल्यास जड वाहनांच्या वाहतुकीवरती निर्बंध घालण्यात यावेत असं परिवहन विभागानं सांगितलंय. त्यानंतर पंढरपूरकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ST बसेसलाही आवश्यक त्या प्रक्रियेनंतर टोल माफीची सुविधा देण्याचे निर्देश शासनानं दिलेत. यासाठी संबंधित पोलीस स्टेशन आणि अन्य यंत्रणांकडून पास घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. वारीच्या काळामध्ये टोल नाक्यांवरती अतिरिक्त मनुष्यबळ, ट्रॅफिक वॉर्डन आणि हँडहोल्ड मशीन्सची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आलेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी देण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, जर हे पासेस तुम्हाला मिळवायचे असतील तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनशी आपण संपर्क साधावा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.